गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे आजच्या जादुई सकाळमध्ये खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. तुम्ही भरभरून मला प्रतिसाद देत असल्याबाबत खूप खूप धन्यवाद. मी माझ्या लॅपटॉपचे मानते. लॅपटॉपमुळे मी माझी खूप चांगली रेकॉर्डिंग आणि माझे सेशन घेऊ शकते, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खूप खूप धन्यवाद रॉन्डा बंडला हे जादूचं पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि युनिव्हर्सला खूप खूप धन्यवाद मला ही संधी देण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण प्रार्थनेने सुरुवात करूया, की परमेश्वराने आपल्याला आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिलाय आणि त्या या आजच्या दिवसासाठी आपण या परमेश्वराचे मनापासून खूप खूप आभार मानूया, धन्यवाद देऊया. खूप खूप धन्यवाद युनिव्हर्स. या ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, की तुम्ही आजचा आणखी एक दिवस मला जगण्यासाठी दिला त्यासाठी. खूप खूप धन्यवाद माझ्या आई-वडिलांना. त्यांनी मला या जगात आणलं, मुलीचा जन्म दिला. लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लहानपणापासून आत्तापर्यंत म्हणजे लग्न होईपर्यंत पौष्टिक जेवण दिलं, चांगलं शिक्षण दिलं, पोलीस खात्यामध्ये पोलीस बनवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी महाराष्ट्र सरकारचे मानते, नवी मुंबई सरकारचे मानते, नवी मुंबई पोलीस खात्याचे मानते, पुणे ग्रामीण पोलीस खात्याचे मानते, की त्यांनी मला गेली 21 वर्ष भरभरून पगार देण्यासाठी मला लव्ह, रिस्पेक्ट, फेथ ह्या पोलीस खात्यामधून मिळाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी खूप खूप आभारी आहे प्रत्येक एका दिवसाची. कारण मला माझ्या कुटुंबियांनी म्हणजेच माझ्या आई-वडिलांनी मला खूप चांगला परिवार म्हणजेच माझा पती दिला आणि माझ्या पतीने मला 2 सुंदर गोंडस लव्ह, रिस्पेक्ट, फेथ करणारी अ, मनस्वी आणि देवांची 2 मुलं दिली. ही दोन्ही मुलं मला खूप प्रेमाने वागवतात त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते. ही दोन्ही मुलं खूप पॅशनेट आहेत, खूप हुशार आहेत, अभ्यास करतात. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. त्याचबरोबर आपण प्रत्येक एका तत्वाला म्हणजे पंचतत्वाला धन्यवाद देऊयात. आकाश तत्वाला खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांच्या वरती पांघरून घालण्यासाठी खूप खूप धन्यवाद. नवीन-नवीन एनर्जी, स्पेस देण्यासाठी आपल्याला नवीन-नवीन करण्याची भरपूर जागा मी पेटतो. तसाच सूर्यदेव आपल्या लाईफमध्ये नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी, नवीन सगळ्या गोष्टी करता देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद युनिव्हर्स सूर्यदेवाचे, की सूर्यदेव आपल्याला नवीन ऊर्जा, नवीन प्रकाश देतो त्यासाठी. त्यानंतर खूप खूप धन्यवाद जलदेवतेचे, वरुण देवतेचे खूप खूप धन्यवाद. कारण वरुण देवता बरसली तरच पृथ्वीवर 70% 72% 50% जे काय आहे ते पाणी येणार आहे. तसंच पाणी आपल्या शरीरामध्ये सुद्धा येणार आहे. म्हणून ज्या पृथ्वी तत्वावर जे पाणी दिलंय नारायणा, तेच पाणी माझ्या शरीरामध्ये 72% पाणी देण्यासाठी भरभरून धन्यवाद. या पाण्यामुळेच माझी त्वचा मऊ, मुलायम, नितळ, स्वच्छ, सुंदर आणि निरागस लहान बाळासारखी दिसते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पृथ्वी तत्वाचे खूप खूप धन्यवाद. धरती मातेचे आपण स्पर्श करून नतमस्तक होऊन धन्यवाद देऊया, की त्या धरती मातेवर आपण फिरू शकतोय, चालू शकतोय, खेळू शकतोय, बागडू शकतोय, गाडी चालवतोय, ट्रेकिंग करतोय, पोहायला जातोय, बऱ्याच काही गोष्टी करतोय, शेती पिकवतोय, नोकरी करतोय, साऱ्या गोष्टी आपण करतोय. त्यासाठी या धरती मातेला शत-शत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा, खूप खूप धन्यवाद. सत्य सितारा जीवन मला देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी खरोखर प्रत्येक एका क्षणासाठी धन्यवाद देते, कारण आजचा आणखी एक दिवस मला जगण्यासाठी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ आदर, प्रेम, सन्मान, प्रशंसा, गुड न्यूज आणि नवीन-नवीन जॅकपॉट घेऊन आलेला आहे. त्यासाठी मी या नवीन दिवसाचे मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते, शुक्रिया करते नारायणा, की तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला आजचा हा नवीन दिवस जगण्यासाठी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आतमध्ये भरपूर शक्ती, एनर्जी, ऊर्जा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आतमध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या जीवनामध्ये भरभरून शांती देण्यासाठी, असीम शांती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे भरभरून पैसा, भरभरून धन, भरभरून लक्ष्मी माझ्यासोबत माझ्याकडे देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण तिचा मी सदुपयोगच करत आहे. त्यासाठी सुद्धा मी लक्ष्मी मातेच्या मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. त्याचबरोबर माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, वेळ, धन म्हणजे पैसा, मोसम
वेगवेगळी लोकं, वेगवेगळ्या कुंडलीची लोकं, त्याचबरोबर ही ब्रह्मांडीय ऊर्जा, संपूर्ण कायनात माझ्यासाठी एकदम पॉझिटिव्ह आणि अनुकूल आहे. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद देते. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे आणि माझ्यावर परमेश्वराची असीम कृपा आहे यासाठी मी मनापासून आभार मानते, आभार मानते, आभार मानते. हे परमपिता परमेश्वरा, माझं घर सुखाने, आनंदाने, समृद्धीने, प्रेमाने, एकमेकांच्या आदर सन्मानाने, विश्वासाने आणि काळजीने भरलेलं आहे आणि भरभरून ऊर्जेने भरलेलं आहे. त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानते नारायणा. आभार मानते, आभार मानते, आभार मानते. हे परमपिता परमात्मा नारायणा, तुमच्या आशीर्वादाने माझं जीवन हे भरभरून, भरभरून आनंदाने सफल झालेलं आहे. त्याचबरोबर मी विचार, वाणी आणि व्यवहार खूप चांगल्या विचारांनी, खूप चांगल्या वाणीने, खूप चांगल्या व्यवहाराने भरभरून गेली आहे. मी सत्य प्रत्येक वेळी सत्य बोलते आणि त्याचा वापर खूप आनंदाने आणि चांगल्या मार्गावर करते. हे परमपिता परमात्मा, मी तुमच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद देते, की मला एवढं सत्य-सितारा जीवन देण्यासाठी. हे नारायणा, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला मला आजीवन स्वस्थ राहण्यासाठी जे वरदान दिलं त्यासाठी मी तुमचे मनापासून आभारी आहे आणि मी पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ आहे. त्यासाठी मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. थँक यू सो मच. थँक यू सो मच. थँक यू सो मच. हे नारायणा, मला खूप चांगलं शांत मन दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्यात आणि इतरांमध्ये अ, एकमेकांमधले संबंध प्रेमाचे आणि विश्वासाचे आहेत. मी खूप खुश आणि समाधानी आहे. त्यासाठी मी परमपिता परमात्म्याचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. हे परमपिता परमात्मा, मी प्रत्येक माझ्यासोबत येणारा, माझ्यासोबत राहणारा, माझ्यासोबत बोलणारा आणि माझ्यासोबत सहवासात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचे, नारायणाचे स्वरूप पाहते. त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानते आणि धन्यवाद देते. इथून पुढच्या आयुष्यामध्ये माझ्या लाईफमध्ये गोल्डन पिरियड चालू आहे. यासाठी आणि या पिरियडसाठी मी मनापासून खूप-खूप धन्यवाद देते. धन्यवाद देते या परमेश्वराचे, ही पंचतत्व माझ्या लाईफमध्ये भरभरून जादू घडवून आणत आहेत. भरभरून लव्ह, रिस्पेक्ट, फेथ करत देत आहेत. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद नारायण. खूप-खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आपण हा जादूचा धडा, हे जादूचं पुस्तक आज पुन्हा एकदा पुढचा धडा आपण सुरू करत आहोत. त्यासाठी मी सर्वांचे खूप-खूप आभार मानते, धन्यवाद देते. मी स्क्रीन शेअर करते. आजचा आपला धडा आहे दिवस 12वा, आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. तुम्ही विचार करा, तुमचंही आयुष्य बदलून टाकणाऱ्या कोणी जादूच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत का? त्यांचा विचार नक्की करा. माझ्याही आयुष्यामध्ये माझं जीवन, माझं आयुष्य बदलून टाकणाऱ्या भरभरून व्यक्ती आहेत. त्यातल्या आपल्याला काही निवडक व्यक्ती आपल्याला घ्यायच्या आहेत, की जेणेकरून त्यांनी आपलं लाईफ खरोखर चेंजेस केलेलं आहे. दिवस 12वा आपले आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्ती. बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात. आपण म्हणतो टर्निंग पॉइंट असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये. तसाही तुमच्याही लाईफमध्ये घडला असेल एखादा टर्निंग पॉइंट. त्या टर्निंग पॉइंटमध्ये आपण कुणीतरी आपल्याला मदत केली असेल, कुणीतरी आपल्याला अ, आपल्या अडचणीच्या काळामध्ये पैसे दिले असतील, आपल्या आरोग्याच्या वेळी आपल्याला मदत केली असेल, ते आपले पती असू शकतात, आपली पत्नी असू शकते, आपली मैत्रीण असू शकते, त्याचबरोबर आपले आई-वडील असू शकतात. त्या व्यक्ती आपल्याला आठवायच्या आहेत आणि त्यांना भरभरून धन्यवाद द्यायचे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
चला तर मग खूप खूप धन्यवाद देऊयात आपण आपल्या या पुस्तकाला. अ, आपला हा धडा आहे 12वा. आपल्याला चित्र दिसत आहे का? येस. घर दिसत आहे, एक तशी काही रूम आहे. कबर्ड दिसत आहे, सोफा दिसत आहे, अर्धवट सोफा. खुर्ची दिसत आहे, टेबल दिसत आहे. सगळीकडे असे स्टार दिसत आहे, जादूमय स्टार दिसत आहेत, चमकतायत. त्याचबरोबर टेबल दिसत आहे, टेबलवर वेगवेगळे फोटो दिसत आहेत. कुणाचे लहानपणीचे आहेत, कुणाचे मोठे आहेत, कुणाचे वेगवेगळे फोटो ह्याच्यावर दिसत आहेत. रोंडामणनी किती सुंदर असा हा धडा आपल्यासाठी तयार केलेला आहे. त्यासाठी त्यांच्या मनापासून आभार मानूयात आणि आपण आपल्या नातेसंबंधांचा विचार आता करूयात. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या गोष्टी. मीही सुरुवातीलाच सांगते माझ्या आयुष्यात असंच काहीतरी घडलं होतं. पण आधी धडा वाचूयात आणि धड्यानंतर मी तुम्हाला त्याबाबद्दल सांगू इच्छिते. कधी-कधी अंथरूण येतं, अंधारून येतं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या ठिणगीमुळे पुन्हा प्रकाशमान वाटतं. आपल्या अंतर्मनात नव्यानं ज्योत पेटणाऱ्या या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अगदी खरं आहे. ह्या 4 ओळीमध्ये संपूर्ण धड्याचा सार दिलेला आहे लेखिकेने आणि ही जी 4 वाक्य आहेत, जे थॉट्स आहेत, हे अल्बर्ट श्वाइट्झर शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले हे जे अल्बर्ट आहेत, त्यांनी हे वैद्यकीय कार्यकर्ता आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी ही कोट त्यांनी हा लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, की कधी-कधी अंधारून येतं. अगदी खरं आहे. आपल्या लाईफमध्ये म्हणजे आपलं जीवन कसं आहे, कधी अंधार तर कधी उजेड, कधी आनंद तर कधी दुःख, कधी प्रकाश तर कधी अंधकार हा येतच राहतो. आणि ते आल्याशिवाय आपल्या आयुष्याला काही मजा येत नाही. बरोबर? आणि हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येकाला रोजच आनंद दिला तर तो वेडा होईल आनंदाने. हळू त्याला आनंदाची किंमतच कळणार नाही. पण जेव्हा कधी आनंद, कधी दुःख, कधी अंधार, कधी उजेड, कधी प्रकाश, कधी अंधकार ह्या गोष्टी जर आपल्या लाईफमध्ये आल्या, तरच आपल्याला त्या गोष्टीची, त्या घटनेची, त्या व्यक्तीची कदरही कळते. म्हणून ज्या व्यक्तींमुळे जर आपल्या लाईफमध्ये अंधार दूर झालेला आहे, अशा व्यक्तींना आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे, कृतज्ञता व्यक्त करायची, आभार मानायचे आहेत. आपल्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ येते, की ज्यावेळी आपल्याला इतर लोकांकडून मदतीची, आधाराची किंवा मार्गदर्शनाची नितांत गरज असते आणि तशी मदत आपल्याला इतरांकडून त्या त्यावेळी मिळतेही. कधी-कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे मार्गदर्शनामुळे किंवा ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती जिथं असण्याने देखील आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. असंच आयुष्य जात राहतं आणि ज्या व्यक्तीच्या स्पर्शाने आपलं आयुष्य व्यापून टाकलं, तो काळ आपण विसरण्याची शक्यता असते. कधी-कधी तर एखाद्या व्यक्तीनं तुमच्या आयुष्यावर इतका परिणाम केला आहे, हे भविष्यातील पुढचा बराच काळ तुमच्या लक्षात देखील येत नाही. मग कधीतरी जेव्हा काही मागे वळून तुम्ही आयुष्याकडे पाहता, तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीनं तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरित्या बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे लक्षात येतं. खूप महत्त्वाचा हा पॅराग्राफ आहे. जर कुणी आपल्या आयुष्यामध्ये प्रोत्साहन देऊन जर आपलं लाईफ चेंज केलं असेल आणि जर आपलं लाईफ इझिली चेंज झालं आणि जर आपण त्या व्यक्तीला विसरून गेलो, कधी-कधी विसरून पण जातो. काही-काही लोकं विसरतात, काही-काही लोकं नाही विसरत. मग या कधी-कधी विसरण्याची पण शक्यता असतं, लेखिका म्हणते. मग विसरलं तर आपण घाबरून नाही जायचं, पण आपण आठवायचंय. आपल्यावर पुन्हा कुणाचे थोडक्यात उपकार आहेत, की जेणेकरून कुणी हेल्थमध्ये आपण आजारी असताना आपल्याला पैशाची मदत केली. आपण आजारी असताना इमर्जन्सीला आपल्याकडे पैसे नसताना पैसे दिलेत. आपण ऑफिसमध्ये काम करत असताना घरी लहान बाळ आहे आणि अ, त्यावेळी मदत करायला कोणी नसताना आपल्याला आपल्या कलीगने ऑफिसमधून सोडलंय. ऑफिसमधील आपल्या बॉसने आपल्याला सोडलंय घरी जाण्यासाठी किंवा आपल्या घरातील आपल्या सासूने मुला किंवा शेजाऱ्यांनी आपली मुलं सांभाळलीत. असं काही घडलं असेल, तर त्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काय करायचं आहे, महत्त्वाची भूमिका म्हणजे त्या व्यक्तींसाठी
आणि आपल्याला ज्या कारणासाठी त्यांनी आपल्या लाईफमध्ये चेंजेस केलेला आहे, त्या कारणासाठी भरभरून धन्यवाद द्यायचे आहेत. लक्षात ठेवून जादूमयरित्या ती भूमिका आपल्याला बजवायची आहे. जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आला, ती व्यक्ती शिक्षक, काकू, काका, मामा, मामी, भावंड, आजी-आजोबा किंवा कुटुंबातील कोणतेही सदस्य असू शकते. ही व्यक्ती डॉक्टर, नर्स, जवळचा मित्रही असू शकते. तुमच्या सध्याच्या जोडीदाराची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल किंवा तुम्हाला अतिशय उत्कटतेने कराव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एखाद्या तुमच्या आवडीच्या गोष्टीची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल. कदाचित ही व्यक्ती अशी असेल, की जिला तुम्ही ओळखलंही नसेल. ती व्यक्ती क्षणभर तुमच्या आयुष्यात येऊन जाते आणि तुमच्या अंतर्मनातील गाभ्याला स्पर्श करून टाकणारी दयाळूपणाची कृती सजगत्या करून जाते. सहजगत्या करून जाते. बरोबर आहे. आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ज्यांच्या लाईफमध्ये लहानपणीच आई-वडिलांचा वास नाही मिळाला, मामाचा वास नाही मिळाला, सहवास नाही मिळाला, कुणाला भावंड नाही, कुणाला आजी-आजोबा नाही. त्यांनी घाबरून जायचं नाही. त्यांच्या लाईफमध्ये ज्या व्यक्ती आलेल्या आहेत, त्या व्यक्तींप्रती आपण कृतज्ञ होऊन, कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आपण धन्यवाद द्यायचे आहेत. त्या गोष्टी आठवायच्या आहेत, त्या लिहायच्या आहेत आणि आपल्या अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या या सहज गोष्टींचा पुन्हा एकदा पाठपुरावा आपण करायचा आहे. माझ्या आजीमुळे माझ्या पुस्तकांची, स्वयंपाकाची आणि खेडोपाडी हिंडण्याची आवड निर्माण झाली होती. बघा, लेखिका काय म्हणते, त्यांना त्यांच्या आजीमुळेच पुस्तकांची आवड झाली होती, स्वयंपाकाची आवड निर्माण झाली होती, खेडोपाडी हिंडण्याची सुद्धा आवड निर्माण झाली होती. त्यासाठी त्या धन्यवाद देतात. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आजीने काय केलं? आजोबांनी काय केलं? मावशीने, काकाने, आत्याने, मामाने तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस घडवला? आई-वडिलांनी काय-काय चेंजेस घडवला? हे ते तुमच्यासाठी किती जादूमयरित्या तुमच्या लाईफमध्ये चेंजेस घडले, हे तुम्हाला आठवायचं आहे. या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होऊन माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यामुळेच लेखिकेला पुस्तक वाचनाची आवड लागली आणि पुस्तक वाचनाच्या आवडीमधूनच त्यांना लिहिण्याची सुद्धा आवड निर्माण झाली. गेली 20 वर्ष मी अतिशय उत्कटतेने, आवडीने स्वयंपाक करते. पुस्तकावरील प्रेमामुळे मी शेवटी लेखक बनले आणि तिच्या खेड्यावरच्या प्रेमाचा माझ्यावर इतका परिणाम झाला, की माझं संपूर्ण आयुष्य मी खेड्यातच राहिले. बघा किती छान आयुष्य असतं खेड्यामध्ये राहणं. मी सुद्धा खेड्यामध्ये राहते. मलाही शहरी जीवन नाही जास्त आवडत. म्हणून मी बदली करून पुण्यात आले. पुण्यावरून जुन्नरला आले आणि जुन्नरमधून मी माझ्या घरीच राहून सगळे ऑफिस आजपर्यंत केलेलं आहे. तर गावचं जीवन हे खूपच छान असतं. शेतात जाता येतं संडेला, रविवारी, सॅटर्डे, संडे आपापल्या शेतामध्ये जाऊन फिरता येतं. वेगवेगळ्या अ, ठिकाणी फिरायला जायला मिळतं. घरोघरी शहरामध्ये शेजारी-पाजारी कोण आहेत, काय खातात, काय पितात काही कळत नाही. पण जेव्हा आपण शेजारी अ, इकडे खेड्यामध्ये शेजारी-पाजाऱ्यांचा विचार करतो किंवा जातो, तर एकमेकांना देवाण-घेवाणीची सोय खेड्यापाड्यामध्ये असते. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची देवाण ही खेड्यामध्ये होत असताना दिसते. आजीने मला आभारी आहे म्हणण्याची अत्यंत कडक शिस्त लावली. बघा, सुरुवात कुठून झाली रोंडाबांच्या आयुष्यामध्ये धन्यवाद देण्याची, आभारी म्हणण्याची. त्यावेळी मला वाटायचं, की केवळ शिष्टाचाराचा भाग आहे. म्हणून मला तिने हे शिकवलं आहे. पण मला आयुष्यात खूप उशिरा हे लक्षात आलं, की तिने हे जे मला आभारी आहे हे जादूचे शब्द शिकवले, ती मला आज ती मला आजीकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. आता ती जिवंत नाही, पण तिचा हा जो माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला आहे, त्याबद्दल मी तिची सदैव ऋणी आहे. आजी, मी तुझी खूप कृतज्ञ आहे, आभारी आहे. आज तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तींबाबत विचार करत आहात. अशा एखाद्या शांत जागेची निवड करा. जिथं आज दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन तुम्ही बसू शकता. बसल्यावर तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण विचार करणाऱ्या 3 असामान्य व्यक्तिरेखा आठवा. या 3 व्यक्ती कोण आहेत? ते एकदा ठरवल्यानंतर एका वेळी एकाच व्यक्तीची निवड करा आणि ती व्यक्ती तुमच्यासमोर उभी आहे, असं समजून मोठ्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करा. तुम्हाला त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते याची कारणे सांगा. तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलली हे सुद्धा सांगा. एकाच सत्रात तीनही व्यक्तींबाबतच्या ही जादूची कृती सलगपणे पूर्ण करण्याची दक्षता
घ्या. कारण त्यामुळे अतिशय सखोल पातळीवर तुमची कृतज्ञता पोहोचू शकते. दिवसभरात या जादूच्या कृतीची वेगवेगळी विभागणी करू नका. कारण दरवेळी कृतज्ञतेचे गांभीर्य आणि खोली तेवढीच राहील असे नाही. आणि ती न राहिल्यास जादूचे परिणामही तुम्हाला दिसून येणार नाही. या जादूच्या कृतीमध्ये तुम्ही काय करू म्हणू शकता याचे कारण एक उदाहरण आहे. आपण एक उदाहरण घेऊ. स्नेहल मी तुझे आभार मानतो. स्नेहल, मी तुझे आभार मानतो. तू मला त्यावेळी माझं अंतर्मन जे सांगत होतं तसं वागायला प्रोत्साहन दिलंस. त्यावेळी मी अगदी निराश आणि हतबल झालो होतो. पण तुझं बोलणं माझ्या मनाला स्पर्शून गेलं आणि त्यानं मला माझ्या निराश मनस्थितीतून बाहेर काढले. तू जे बोललीस त्यानं मला माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं बळ मिळालं आणि मी फ्रान्सला शिकाऊ मुख्य आचार्य शेफ म्हणून काम करायला जायला निर्णय घेतला. आता मी माझं स्वप्न प्रत्यक्षात जगतोय. मी खूप आनंदात आहे. हे सगळं तू त्या दिवशी बोलल्यामुळं घडलं. स्नेहल, मी तुझे मनापासून आभार मानतो. किती छान आणि सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला कृतज्ञता का वाटते याचं कारण देणं खूप महत्वाचं आहे. ते अति कधीच होत नाही. हे तुम्ही जितकं जास्त आणि जितक्या मनापासून तुम्ही व्यक्त कराल, तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. या कृतीच्या आचरणाने तुमच्या आयुष्यात जादूचा स्फोट झाल्याचे तुम्हाला जाणवेल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या अनेक कृतींपैकी ही सर्वात प्रभावशाली कृती आहे. तुम्हाला जर तुमच्या मनातील भावना मोठ्याने बोलून व्यक्त करता येण्यासारखी परिस्थिती नसेल, तर प्रत्येक व्यक्तीला तुम्ही स्वतंत्रपणे पत्र लिहीत आहात, असं समजून तुमच्या भावना लिहून काढा. तुम्ही या कृतीचे आचरण पूर्ण केले, की तुम्हाला फार मोठा फरक पडल्याचे जाणवेल. कृतज्ञतेची शक्ती काम करू लागल्याचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे तुम्हाला आनंदी वाटू लागेल. दुसरा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. हे कमी की काय? हे कमी की काय म्हणून कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्याने आणखी आश्चर्यकारक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे तुम्हाला आणखी आनंदी वाटू लागेल. हीच जर जीवनातील जादू आहे आणि हेच कृतज्ञतेचे सामर्थ्य आहे. तर चला मग आपण जादूची कृती पाहूया. त्यानंतर मी माझी काही अ, उदाहरणं मी तुम्हाला सांगते. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी लिहा. या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे जादुई शब्द म्हणा आणि वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. दिवसभरात कधीही शांत, जिथे एकांत मिळेल अशी जागा निवडा. तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 व्यक्तींची यादी तयार करा. यादीतील प्रत्येक व्यक्तीशी ती व्यक्ती समोर आहे असं समजून मोठ्याने बोला. एका वेळी एकाच व्यक्तीशी बोला. तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सांगा आणि तिच्यामुळे तुमच्या आयुष्यातील दिशाच कशी बदलून गेली ते ही सांगा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी एका हातात जादूचा दगड घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तर मी हा चॅप्टर इथे संपला आहे. मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. हा चॅप्टर आपण खूप छान पद्धतीने अ, ऐकलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. अ, मी या पुस्तकातील आता आपल्याला जी कृती करायची आहे, त्याबद्दल मी माझ्या आयुष्यातल्या बदल घडणाऱ्या व्यक्तींबद्दल मी तुम्हाला सांगते. माझ्या आयुष्यामध्ये खरं तर खूप महत्त्वाच्या गोष्टी भरपूर आहेत. पण त्यातल्या मी 3 निवडल्या. एक माझे पती मुकुंद, दुसरी माझी मैत्रीण स्वाती आणि तिसरी अ, म तिसरी व्यक्ती माझे खूपच चांगले मित्र रुपेश शहा. ह्या 3 व्यक्तींविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या तिन्ही व्यक्ती माझ्यासाठी का महत्त्वाच्या आहेत मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्यानिमित्ताने माझी एक्सरसाइज पण होईल. सर्वप्रथम मी माझ्या पतीबद्दल बोलू इच्छिते.
माझे पती मुकुंदजी यांच्यासाठी मी खरोखर खूप मनापासून खूप आभारी आहे. लव्ह यू लॉट. आय लव्ह यू लाइक यू रिस्पेक्ट यू मुकुंदजी. कारण मी जेव्हा लग्नाच्या वेळेस मी पहिल्यांदा प्रपोज केलं आणि त्यांनी लग्नाला लगेच होकार दिला. या गोष्टीसाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते. ज्यावेळेस मी एफ-एम-सी पोलिस स्टेशन नवी मुंबईला नेमणुकीला होते. अ, त्यामुळे माझं लाईफ खरोखर चेंज झालं. दुसरीकडे जे वेगवेगळी स्थळं येत होती, ती स्टॉप झाली. कुणी मागण्या घालत होतं ते स्टॉप झालं आणि मनापासून ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर लग्न जर आपलं झालं अ, आणि त्याने जर आपलं प्रेम एक्सेप्ट केलं, तर आपला आनंदाचा ठाव-ठिकाणा राहत नाही. यांच्यामुळे माझ्या लाईफमध्ये खरंच चेंजेस झाले. मला खूप सुंदर गोंडस मुलगी मनस्वी त्यांनी दिली. त्यामुळे माझ्या लाईफमध्ये खरंच खूप साऱ्या गोष्टी अशा चेंज झाल्या, की सुख-दुःख आणि नातेसंबंध कसे टिकवायचे आणि कशी लोकं असतात आपल्या लाईफमध्ये. आपल्याला सांभाळणारे किती असतात, आपल्यावर प्रेम करणारे किती असतात आणि आपला फायदा घेणारे किती असतात. हे या लाईफमध्ये आल्यानंतर कळले. त्यानंतर वर्षभरातच माझं ऑपरेशन झालं मणक्याचं. मला उचलून दवाखान्यात नेणारा माझा पती, मला खूप माझं लाईफ 3 ऑपरेशनं माझी त्यांनी केली. तिन्ही ऑपरेशनं माझी तिन्ही तिन्ही ऑपरेशनला पहिल्या ऑपरेशनला त्यांचा मित्र माझ्यासोबत होता. ते आणि त्यांचे मित्र आणि बाकीच्या दोन्ही ऑपरेशनला आम्ही दोघेच सोबत होतो. माझी दोन्ही ऑपरेशन माझ्या मणक्याची जी ऑपरेशन झाली, ती त्यांच्या माझ्यासोबत असण्याच्या शक्तीमुळं, एनर्जीमुळं, लव्हमुळं, आपण म्हणतो ना प्रेमाची भावनेमुळं, अ, कुणी नाही आपल्यासोबत नसू दे, मी आहे तुझ्यासोबत. या भावनेने त्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी अ, एकाच ड्रेसवर 4 दिवस माझ्यासोबत राहिले होते ते आणि अ, खूप मला सपोर्ट त्यांनी केला होता. त्यासाठी खरंच मनापासून मी त्यांची खूप आभारी आहे. कारण कधी-कधी भांडणं होतात, वाद होतो, सगळ्या गोष्टी काही होतात. पण त्यांनी केलेले उपकार, त्यांच्यामुळे माझ्या लाईफ जे चेंजेस झालाय, आज मी जी काही इथे आहे, पुन्हा कामावर जाऊ शकले, शेतामध्ये जाऊ शकते, काम करू शकते, खाली बसू शकते, व्यायाम करू शकते, हे फक्त मुकुंदमुळं. डॉक्टरांनी त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस केले. म्हणजे डॉक्टरांचा खूप मोठा वाटा आहे. पण सपोर्ट करणारा व्यक्ती जर आपल्यासोबत असेल ना, आपलं आयुष्य खरोखर चेंजेस होऊन जातं. म्हणून मुकुंदजींना खरंच मनापासून खूप आभार. दरवर्षी फिरायला नेतात त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. खूप खूप आभार. मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करायला देतात त्यासाठी मी त्यांचे आभार. माझं ऐकून घेतात, माझा राग सहन करतात. त्यासुद्धा मी त्यांचे आभार मानते. नंतर मला त्या चुका कळतात. मी त्यांना सॉरी बोलते. पण सुरुवातीला त्या सगळ्या गोष्टी माझ्या सहन करून घेतात. त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते. पोलीस खात्यामध्ये 21 वर्ष झाली आणि 21 वर्षातली जवळ-जवळ 15 वर्ष मी त्यांच्यासोबत राहून नोकरी केली. पुणे ग्रामीणमध्ये आल्यानंतर 2011 पासून कोणताही बंदोबस्त असो, आषाढी वारीचा बंदोबस्त असो, सासवडला जाण्याचा बंदोबस्त असो, पंढरपूरचा बंदोबस्त असो, जेजुरीचा बंदोबस्त असो अ, किंवा कोरोनाच्या काळातले बंदोबस्त असो, त्यानंतर शिवनेरी बंदोबस्त, गणेशोत्सव बंदोबस्त, मस्जिद बंदोबस्त, कोणताही बंदोबस्त असो, लोणावळ्याचा बंदोबस्त, भीमाशंकरचा बंदोबस्त, सगळे बंदोबस्त जुन्नरवरून प्रवास करायचा. खूप, खूप, खूप सपोर्टिव्ह आहेत ते आणि त्यांनी मला प्रत्येक बंदोबस्ताला सोबत घेऊन गेलेत आणि सोबत घेऊन आलेत. त्यासाठी खरंच मी त्यांचे आभार मानते. कारण कधी-कधी मी विसरून जाते. विसरून गेले होते बऱ्याचदा, की खरंच त्यांनी माझ्यासाठी काही केलंय का? करतात का? पण आज पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली, की माझ्यासाठी खरंच खूप काही गोष्टी त्यांनी केल्यात आणि असा नवरा मिळणं अशक्य. मी म्हणते 7 नाही 14 जन्म मला हाच पती मिळावा. त्यांचा राग मी सहन करेन. पण एवढा सपोर्ट करणारा, लव्ह, रिस्पेक्ट, फेथ करणारा पती मिळणं खरंच खूप कठीण आहे. त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. लव्ह यू लाइक यू रिस्पेक्ट यू मुकुंदजी. लव्ह यू लाइक यू रिस्पेक्ट यू. लव्ह यू लाइक यू रिस्पेक्ट यू. 3 मिनिटं राहिलेत. मी दुसऱ्या 2 व्यक्तींविषयी धन्यवाद व्यक्त करते. दुसरी माझी मैत्रीण आहे स्वाती. गेले 21 वर्ष माझ्यासोबत आहे. खूप माझ्यावर प्रेम करते. मला समजून सांगते माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये. मला सपोर्ट करते. चुकलं तर मला समजून सांगते. बरोबर असेल तर प्रोत्साहन देते. वॉव म्हणते. खूप खूप हसवते. माझे दुःख विसरण्यासाठी मला भरभरून मला हेल्प करते.
मला मोटिव्हेशन करते, काँग्रॅच्युलेट करते, मला भेटायला येते मुंबईवरून. त्याचबरोबर मला भरभरून प्रेमसुद्धा देते. माझ्या 2 वेळेस 2 अडचणी माझ्या ऑपरेशनच्या वेळेस पैसे जेव्हा कमी पडत होते, पैसे नव्हते तर हक्काने मी तिच्याकडे मागितले होते आणि ती विदिन अर्ध्या तासाच्या आतमध्ये तिने मला ते पैसे पाठवले होते. मी जेव्हा ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये असताना. तर कधी-कधी सख्खी माणसं सुद्धा आपल्याला मदत नाही करत. तर माझ्या या मैत्रिणीने मला खूप मदत केली आणि मी तिचे पैसेही वेळेत रिटर्न केलेत. कारण अ, त्या पैशांनी माझं खरोखर लाईफ चेंज झालंय. मी इथे उभी आहे. मी इथे बसलेली आहे तिच्यामुळं आहे. कारण माझ्या आयुष्यात निरोगी जीवन आणण्यासाठी तिचा खूप मोठा वाटा आहे. त्यासाठी तुझे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद स्वाती. लव्ह यू स्वाती. लाइक यू. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू स्वाती. आणि तुझ्या मिस्टरांना म्हणजेच माझ्या दाजींना मनापासून धन्यवाद दाजी. खूप खूप धन्यवाद. त्यांच्या निर्णयामुळेच स्वातीने मला पैसे दिले आणि माझ्या लाईफ चेंजेस झालाय त्यासाठी धन्यवाद. त्यानंतर स्वातीने मी जेव्हा नवीन शेती घ्यायची होती मला, 1 एकर जमीन मी घेतली. त्यावेळेस मला खरोखर पैसे कमी पडत होते. तर मागायची कुणाकडे म्हणून मी स्वातीला सांगितलं, की "स्वाती असं-असं करतेय मी आणि मला थोडी पैशाची गरज आहे." तर दाजींशी मी बोलल्यानंतर पैसे नव्हते त्यांच्याकडे, पण त्यांनी त्यांचा 10 तोळ्याची चैन मला स्वतः इथे जुन्नरला आणून दिली आणि ती मी बँकेत ठेवून त्याचे जे पैसे आले ते पैसे मी जमिनीसाठी दिले आणि पुढच्या 4-5 महिन्यातच मी तिला 5-6 महिन्यामध्ये मी स्वातीला ती चेन सोडून दिली आणि खूप छान पद्धतीने मला त्यांनी मदत केली होती आणि त्यांच्यामुळे बिगर व्याजी मला पैसे वापरायला मिळाले गोल्डमधून आणि मी ते पैसेही सुद्धा रिटर्न करू शकले. त्यासाठी मी मनापासून नवनाथ दाजींचे आणि स्वातीच्या मनापासून कृतज्ञ आहे. कृतज्ञता व्यक्त करते, आभार व्यक्त करते. अ, खूप खूप आभार. धन्यवाद स्वाती. लव्ह यू स्वाती. सो मच. अ, खूप खूप धन्यवाद. अशा ह्या माझ्या मैत्रिणीला खूप खूप धन्यवाद. अ, त्याचबरोबर तिसरा व्यक्ती जो आहे माझ्या लाईफमधला, तर ते जे आहेत ते आहेत माझे कलीग्स थोरवे साहेब म्हणून आहेत. त्यांनी सुद्धा अशीच मला मदत केली होती. मी एक बिझनेस करत होते आणि त्या बिझनेसमध्ये डोळे झाकून त्यांनी 2,00,000ची इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यामुळे खरंच माझ्या लाईफमध्ये चेंजेस झाला. त्यांच्याही लाईफमध्ये चेंजेस झाला. पण त्यानंतर माझ्या वैयक्तिक लाईफमध्ये त्यांनी मला अ, ऑपरेशनच्या वेळेस जशी स्वातीने मदत केली, तशीच थोरवे साहेबांनीही मदत केली होती. कोण कुठला अधिकारी ओळखीचा, फक्त ओळख होती आणि ऑपरेशनसाठी पैसे मागितले त्यांनी. विदिन अर्ध्या तासाच्या आतमध्ये माझ्या मिस्टरांच्या खात्यावर हे पैसे पाठवले होते. त्यासाठी मी थोरवे साहेबांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. शेतीच्या कोणत्याही कामासाठी कुणाचीही अडचण असो, त्यांच्याकडे मी घेऊन गेल्यानंतर चुटकीसरशी मार्ग मला ते दाखवतात, समजून सांगतात आणि खूप मार्गदर्शन करतात. बहुमूल्य मार्गदर्शन तेही फ्रीमध्ये. त्यासाठी तुरे साहेब तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. थँक सो मच सर. सो मच. लव्ह यू सर, लाइक यू सर, रिस्पेक्ट यू सर. तुमच्या अगाध ज्ञानाने माझ्या लाईफमध्ये खरोखर चेंजेस घडत आहेत. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. असेच धन्यवाद आपण सर्वांनी द्यायचे आपल्या जवळच्या 3 व्यक्तींना शोधून आपण धन्यवाद द्यायचा आहे, लिहायचंय, बोलायचंय आणि आपल्या समोरच आहेत त्या असं समजून त्यांना धन्यवाद द्यायचे आणि खूप खूप ग्रॅटिट्यूड द्यायचे आणि त्यांच्याविषयी कमीत कमी 10-10 वाक्य तरी लिहायचे. सो मच, सो मच, सो मच. पुन्हा भेटूया नवीन पुढच्या 13व्या भागामध्ये. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू.